आजपासून आपलं स्वतंत्र राज्य आपण घोषित करत आहोत आणि या मातीतल्या ज्या मनगटात शौर्य आणि छाताडात धैर्य असेल त्या सगळ्यांनी एकत्र या आणि हे राज्य तुमचं आहे, तुमचं समजूनच वाढवा. नाही आऊसाहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही त्यासाठी नाही आलो. मग कशासाठी आलात? काल तुम्ही पुन्हा विचारत होता की हे काय चाललंय. बर, म्हणजे स्वराज्य म्हणजे काय हे समजावून देण्यासाठी तुम्ही इथे आलात का? होय, म्हणजे स्वराज्य म्हणजे आपलं राज्य, आपलं स्वतंत्र राज्य. बघा, तेही धड तुम्हाला सांगता येत नाही. सुनबाईंना विचारा. काल शस्त्र चालवताना त्यांनी किती सहज सांगितलं होतं. असंच स्वराज्यातील आपल्या राज्यातील प्रत्येक माणूस असाच पेटून उठायला हवा, रक्त सळसळून लढायला हवा. मुलाबाळांना सुद्धा हेच संस्कार हवेत. त्यांच्यात स्वराज्याची आस आणि अभिमान रुजवायला हवा. बरोबर ना सुनबाई? आज जिजाबाई नाही, जिजा नाही, थेट सुनबाई, इतकं परक का करताय? कारण खूळ भरल्यागत वागणाऱ्यांना आम्ही आपलं म्हणणारच नाही. आमच्या लेकराला सरलष्कर म्हणून मरातब मिळालं. त्यांचा शब्द मुलाचा झाला, इतका की त्यांनी शब्द टाकावा म्हणून लोकांची रीक लागली. आणि त्यांना असे भिकेचे डोहाळे लागावेत? काय गरज काय आहे? आऊसाहेब, हा खुळेपणा नाही. अहो राजे, तीनही पातशहांची आपापसातली दुश्मनी, त्यामुळे आपल्या कित्येक लोकांचे जीव गेले हे माहीत असतानाही त्या तीनही बलाढ्य पातशहांची एकाच वेळी शत्रुत्व करायचं म्हणजे काय म्हणायचं काय? ते काही नाही. तुमच्या या उद्योगात आम्ही बाळराजांना तोशीस पडूच देणार नाही. ते आमच्या बरोबरच राहतील. हिराजी, हा? झालं का काम? कसलं काम? येऊळगावला गेलता ना व? ते काय हुरडा काय गेलता वय? ते होय. हे बघ गोमश काका, मी फक्त राजांच्या संघ गेलतो. मला कस ठाव असेल ते? गाबडीच्या उभा सोलून काढी ना. उग येड घेऊन आपण त्या गावच नाही असं दाखवू नकस. चल चटा बोल, काय झालं तिकडे? गोमश काका, अहो तुम्हाला चांगलं ठाव आहे, मी आपली पायरी सोडून वागत नाही. हा. तू ही पायरीच काढतो आता. अहो थांबा की जरा, सांगतो की जरा, दम तरी धरा. चल बोल. त्याचं काय झालं? राज लय कोशिश करत होते, पण मंबाजी दादासाहेब आणि खेळोजी दादासाहेब काय ऐकून घ्यायलाच तयार नाही. राज जे सांगत होतं ते समजून बी घेत नव्हते. राज काय म्हटलं की आपण समधे एकत्र येऊन समधे मिळून करू. पण त्यांनाच वाटलं की राज वाटण्यारहित करायलाच आलेत. कुळच आहे ती. पण तू कशा पायी एवढं झाकून ठेवत होतास? ते राज म्हटलं कुणाला सांगू नका म्हणून. हरा सुपारी एवढी अक्कल आहे तुझी, सुपारी एवढी. अरे कुणाला सांगू नकस म्हणजे दवंडी पिटू नकस असं राजांना म्हणायचं होतं. असं होय? मी गोमाजी आहे, बाई साहेबांचा माणूस. तुझ्या आधी समद मला ठाव असतंय, कळलं का? होय. आणि जिजाक्का स्वतः म्हणाल्यात आता आपलं राज्य आपल्याला तयार करायचं आहे. आम्हाला
आम्हाला तुमचे अश्रू बघवणार नाहीत आणि आम्ही कशालाही हो म्हणू अशी तुम्हाला खात्री आहे म्हणून मुद्दाम वागताय तुम्ही असं। तुम्ही रडताय म्हणून मुळीच आम्ही सहानुभूतीनं काहीही ऐकणार नाही। तुम्ही तशी अपेक्षाच करू नका। पर्क करू नका, बाकी काही मागणं नाही। फक्त आमच्या मनात जे काही आहे ते बोलू दे। स्वराज्याचं स्वप्न आम्ही काल परवा पाहिलं नाही। आम्ही रंगपंचमीसाठी दौलताबादला गेलो होतो, तेव्हाच आम्ही हे ठरवलं होतं। देवगिरीचं दौलताबाद होणं, आपल्याच मालकीच्या ठिकाणी आपणच परकीयांची गुलामगिरी करणं, हे आम्हाला तेव्हापासूनच खटकत होतं। आणि आम्हाला हे जाणवलं लग्नात। आम्ही एकमेकांना वरमाला घालत होतो आणि निजाम पातशाह आले आणि सगळेच तिकडे धावले। तो क्षण मनात बदलाची भावना निर्माण करणारा होता। घ्या मामाजी, आलोच आम्ही पण मुजरा करून येतो। तेव्हापासून जपलेलं हे स्वप्न अचानक काहीतरी मनात आलं आणि आज आम्ही ते करू पाहतोय असं काही नाही। हा, आता त्याला स्वराज्य म्हणायचं हे जरी आत्ता आत्ता सुचलं असलं तरी आपलं राज्य हवं हे खूप आधीपासून वाटतच होतं। आबासाहेबांनी आम्हाला लहानपणी प्रश्न विचारला तेव्हाही नकळत आम्ही हाच जबाब दिला होता। हो शहाजीराजे, तुम्हाला कोण व्हावं असं वाटतं? कधी कसं ठाऊक नाही, पण कमीत कमी वजीर आझम। आणि ते नाही जमलं तर मग राजाच व्हायचंय आम्हाला। आपण धरून चालू। तुम्हाला हे सगळं पूर्वीपासून वाटत होतं, पण त्याचे परिणाम काय होतील याचा विचार केला आहे का? याला सगळ्यांच्या विरुद्ध बंड म्हटला जाईल। आदिलशाही किंवा निजामशाही असो, ते हा बंड चिरडून टाकण्याचा प्रयत्न करतील। सर्वस्वावर वरवंटा कधी फिरवला जाईल समजणारही नाही। सगळी स्वप्न प्रत्यक्षात यायलाच हवीत का? सगळी स्वप्न नाही प्रत्यक्षात येत म्हणून तर आपण त्यांना स्वप्न म्हणतो ना। अहो साहेब, तसं बघायला गेलं तर सगळ्याच शाह्यांमध्ये उभं आणणारी परिस्थिती आहे। तिथे चाकरी करून आपलं इमान अवकात नसलेल्या लोकांच्या पायावर वाहण्यात वेळ घालवणं आता आम्हाला पटेन असं झालंय। आणि स्वराज्य म्हणजे यात आमचा काही स्वार्थी विचार नाही, तर रयतेचा विचार आहे, मुलुखाचा विचार आहे। आता बघाल तिथं नाडली जाणारी पिचली गेलेली रयत दिसेल। त्यांचा काहीही दोष नसताना कोणीही येतं आणि त्यांना मारून जातं, लुटून जातं, कापून जातं आणि त्याच्या विरुद्ध काहीही करता येत नाही। आपल्याच मालकीच्या ठिकाणी आपणच चाकरासारखं राबायचं आणि ह्यात पिढ्यानपिढ्या बर्बाद करायच्या। याच्या विरुद्ध कोणीच आवाज उठवला नाही म्हणून आपण उठवायचा नाही। असाच विचार जर प्रत्येकानं केला तर या गुलामीच्या चक्रातून आपण कधीच बाहेर येऊ शकणार नाही। कुणीतरी हे धाडस करायलाच हवं। आणि आऊसाहेब, या सगळ्याच पाठछाया बघितल्यात ना, तिथे आपली माणसं आहेत की? आपल्या मातीला इमान वाहणं हे त्यांना पटवून देणं, किमान तसा विचार देणं गरजेचं आहे। आज सुरुवात केली तर उद्या
सगळ्या पाठशाळांमधले मराठे आपल्या मातीसाठी एकत्र येतील, हे सुद्धा होऊ शकतं ना आऊसाहेब? जे काही कराल ते जपून करा, एवढंच आम्ही सांगतो. आणखीन काय बोलणार? आणखीन तुमचे आशीर्वाद द्या, बाकी काही नको. ते न मागता सुद्धा तुमच्या पाठीशी असणारच आहेत. आऊसाहेबांना पटवून देऊ शकलो ते एका अर्थी बरंच झालं. बोलता बोलता आपल्याला स्वतःला सुद्धा अनेक गोष्टी स्पष्ट होत होत्या, हो ना? हो ना. हा असा प्रयत्न याआधी आम्ही मंबाजी दादासाहेब, खेळोजी दादासाहेबांशी बोलताना केला होता, पण तेव्हा कल्पना पुरेशी स्पष्ट नसावी, त्यामुळे आम्ही त्यांना पटवू शकलो नाही. पण काही जणांना तरी ही कल्पना नक्कीच आवडली असणार. हो तर बाजी पासलकर मोठ्या आनंदाने हो म्हणाले. काही मनसबदारही आहेत संपर्कात. मनसबदार जोडले जात आहेत हे चांगलंच आहे, पण आपण मुख्य म्हणजे आपल्या रयतेला विश्वासात घेऊ. त्यांचं हित आपल्या स्वराज्यात कसं सामावलंय हे पटवून देऊ. माणसाला माणूस जोडला जाईल तर थेंबाचा समुद्र व्हायला वेळ लागणार नाही. आपला हा उत्साह आमची उमेद वाढवतोय. अखेर तुम्ही तुमच्या मनासारखं केलं तेव्हाच थांबलात, हो ना? तुमच्या मनाविरुद्ध आहे का? आपण एकत्रच ठरवलं आहे आणि आता तेच आपलं स्वप्न सत्यात येणार. अगं काय घे पोरी, हाताला गळू आल्यागत काय टाकते फुलं? का आता फुला नाही जावणार आहे? मी टाकतो बघ कशी, हे बघ याशी टाकायची या. अरे काय रे हा? 4 मास उपाशी असल्या का काय वाजवताय? मर्दाच्या जोरानं वाजवा की जरा. आज आपलं राज तख्तावर बसायला जाणार आहे. राज अहो या की. आजपासून आपलं स्वतंत्र राज्य आपण घोषित करत आहोत. स्वराज्याचं स्वप्न आम्ही दोघांनी खूप वर्षांच्या पूर्वी पाहिलं. आज ते सत्यात येत आहे. पुणे, सुपे, पाटस, शिरवळ हा आमचा मुलूक आहेच, पण आपल्या राज्याच्या सीमा एवढ्याच राहणार नाहीत. त्या वाढतीलच याची आम्हाला खातर आहे. आज बाजी पासलकर आमच्या बरोबर आहेत. गोमाजी पानसंबळ,
म्हणजे आमचे गोमाजी काका आमच्या सोबत आहेत. आणि या मातीतल्या ज्या ज्या मनगटात शौर्य आणि छाताडात धैर्य असेल त्या सगळ्यांनी एकत्र या. एकत्र या आणि हे राज्य तुमचं आहे. तुमचं समजूनच वाढवा. काय हो, घाबरलात की काय? नाही, पण धक्का बसण्यासारखीच वार्ता आहे. शहाजी राजांनी बंड करून स्वतःचं राज्य निर्माण केलं म्हणजे काय म्हणायचं? अहो, राज्य स्थापन केलं म्हणजे काय केलं सांगा ना. आपण ज्या सदरेवर कारभार पाहत होतो त्याच सदरेवर शहाजी राजांनी कारभार पाहायला सुरुवात केली. मग बदल कुठे झाला? राज्य म्हणजे वेगळी जमीन तर निर्माण केली नाही. निजामशाहीतला बराचसा मुलूक त्यांनी आपल्याकडे घेतलाय. वजीर, हत्ती आणि उंट यांच्या खेळात प्यादा कधी राजा होता का? निजामशहा, आदिलशहा आणि मुघल यांच्या मुलखातला भाग आमचा झाला असं उद्या येऊन तुम्ही म्हणालात तर तो मुलूक तुमचा होईल का? सांगा ना. पण वार्ता तर अशीच जाणार ना की त्यांनी आपली मनसच स्थापन केली. आधी मलिक अंबर, मग निजामशाह आणि आता आदिलशाह, या सगळ्यांनीच त्यांना डोक्यावर चढवून ठेवलं. हातवडीचं श्रेय दिलं आणि आदिलशाहनी त्यांना सरलष्कर बनवलं. केळूजीराजे, तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे का? बेडूक फुगला. त्याची तारीफ केली तर तो आणखीन फुगला. अहो, पण फुगून फुगून त्याचा बैल होणार आहे का? नाही ना, तो फुटणारच. आम्हालाही हाच विचार आला की बाप भाऊ सुलतानशाहीत गमावले तरी अजून या शायांची आपसातली दुश्मनी किती महागात पडते हे अजून उमगलं नाही यांना. आणि आता स्वतंत्र कारभार करून हे तिघांची एकाच वेळी दुश्मनी घेतायत. नाही, आपण त्यांना जाऊन समजावलं पाहिजे. आम्हाला वाटलंच होतं. अहो, असा वेडेपणा करू नका. त्यांना त्यांच्या कर्माने जगू द्या. संभाजी दादासाहेबांनी सुद्धा तेच केलं. त्यांची बाजू घ्यायला गेले आणि हाकनात जीव गमावला. शहाण्या माणसाने सुद्धा त्यांची बाजू घेऊन ये. आणि तुम्ही तसं करू नका. आमची बाजू घ्या किंवा स्वारींची बाजू घ्या असं आम्ही मुळीच म्हणणार नाही. तुमचीही बाजू आहे, तुम्ही बोला. नाही नाही, आमची कसली बाजू? तुम्ही मालक, तुम्ही सांगाल ते आम्ही करू. हे बघा, स्वराज्य हा बदल मनातच झालेला नाही. पंत, ही आदिलशाही नाही की निजामशाही नाही आणि मोगलाई तर नाहीच नाही. हे आपलं राज्य आहे, स्वराज्य. आणि स्वराज्य म्हणजे आमच्या मालकीचं राज्य नव्हे, आपल्या सगळ्यांचं राज्य. इथे तुम्हालाही मत आहे आणि तेच सांगा असं बाईसाहेब म्हणताय. अहो, आम्हाला कारभार कुणाच्या तरी हुकुमाने चालवता येतो, पण मतभेद काही नाही. पंत, बर, आम्हाला सांगा, तुमच्या घरात कुणाचा हुकूम चालतो? तुमच्या मंडळींचा? नाही नाही, हे काय भलतच. तिथे आम्ही सांगतो ते ऐकतात. तिथे तुमची नाराजी, मागणं सांगताच ना, तेच इथं सांगा.
आणि ते अवघड जात असेल तर तुमच्या मंडळींची कशा कशा बाबत नाराजी आहे ते तर नक्कीच सांगू शकता ना. हो, ते सांगू शकतो. ते बघा हातात जिन्नस घ्यायला जातात, ते परवडत नाहीत अशी तक्रार करतात. जकात द्यावी लागते ना. अहो पण आता का जकात द्यावी लागेल? आता आपल्याला कुठल्याही पाठशाळेला सारा द्यायचा नाहीये. आपण जकातीचे दर कमी करू शकतो, हो ना? नक्कीच करू शकतो. त्यामुळे रयतेला धान्य माल स्वस्त दरात मिळेल. रयत सुखी समाधानी होईल. याहून अधिक काय हवंय? पंथ दवंडी देणाऱ्या बंकाला ताबडतोब बोलवा. रयतेत ही आनंदाची वार्ता जाऊ दे. जी.